निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शाह राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शाह। सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मातांनो, आज या ठिकाणी आपण सर्वजणच एका वेगळ्या भावनेमधून आपण या ठिकाणी आलो आहोत। आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये संताप आहे, मनामध्ये राग आहे, चीड आहे, आपल्याला व्यक्त करायचं आहे, परंतु आपण कशा पद्धतीने करायचं? तर आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग आखून दिलाय त्यानुसारच आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। सकाळी सायंकोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये तीव्र आंदोलन आपल्या शिवसैनिकांनी केलं, त्याच्यामध्ये भीमसैनिक सुद्धा सामील झाले होते। आज या ठिकाणी आपण या पवित्र ठिकाणी आपण जमा झालेलो आहोत। एक काही वेळ आपण मौनात आपण धारण केलं होतं, त्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलो होतो। पण एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण आज जरी शांतपणे बसलो असलो तरी येत्या काही दिवसांमध्ये या अमित शहानी गृहमंत्र्यांनी जर राजीनामा दिला नाही तर आपल्याला रस्त्यावर हे उतरावंच लागेल। कारण असं मी सकाळी पण बोललो की देश हा हुकुमशाहीकडे चालला आहे असं मी म्हणत नाही, तर खरोखर हुकुमशाही ही आलेलीच आहे, फक्त अधिकृतरित्या त्याची घोषणा झालेली नाहीये। आपण पाहिलं की आपण या महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मुळामध्ये मी सकाळी सुद्धा सांगितलं की या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच मुळात बेकायदेशीर आहेत। कारण पात्रता अपात्रतेचा आमदारांचा जो विषय तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना सुद्धा पुन्हा आपलं शिवसेना आणि धनुष्यबाण हा विषय सुद्धा कोर्टामध्ये असताना निवडणुका झाल्या आणि निकाल न लागता ईव्हीएमच्या माध्यमातून संपूर्ण केंद्रीय यंत्रणांच्या देशामधले जे तमाम नागरिक आहेत ते अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण दुःखी झालेले आहेत। मनामध्ये राग आहे, मनामध्ये संताप आहे, कारण संसदेसारख्या एका पवित्र वास्तूमध्ये त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांचा तसा अपमानच केलेला आहे। त्यांचं वक्तव्य आपण सर्वांनी ऐकलं असेल की बाबासाहेब 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 याच्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं असेल तर त्यांना पुण्य मिळेल किंवा स्वर्गात जागा मिळेल अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। खऱ्या अर्थाने मला वाटतं अमित शहा आणि पर्याने त्यांच्या मागे जो चेहरा आहे भाजपचा, त्यांची जी काही मळमळ आहे ती या निमित्ताने बाहेर पडलेली दिसली। आणि संविधानाच्या बाबतीत जी शक्यता वर्तवली जात होती की संविधान हे बदललं जाणार, आमचे 400च्या वर जागा आल्यानंतर संविधानामध्ये आम्ही बदल घडवणार, मला वाटतं हे त्यांच्या मनात आहेत। आज जरी ते किती नाकारत असले तरी मला वाटतं वस्तुस्थिती आता या निमित्ताने लोकांच्या समोर आलेली दिसत आहे। नेहमी अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात। बघा, आपण महाराष्ट्राच्या पुरतं जर बोलाल तर महाराष्ट्राच्या बद्दलचा आकाश जो आहे तो नेहमीच या भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये पर्यायाने मुंबईच्या बद्दल आपण म्हणाल तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि त्यावेळेला मुंबई ही गुजरातला जोडली जावी अशी गुजराती
त्या ठिकाणी म्हणजे आता मी कुणावर असं थेट आरोप करत नाही, परंतु अनेक व्यापाऱ्यांना असं वाटत होतं की गुजरातमध्येच मुंबई असावी. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या कणा असलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली आणि त्या चळवळीमुळे मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहिली. हे दुखणं त्यांचं जे आहे त्यांना ते त्यावेळेला करता आलं नाही. परंतु आज आपण पाहिलं असेल की मुंबईचं जे काय महत्त्व आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. मुंबई वारंवार कशी कमजोर होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालले आहेत. मुंबईतले उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत. मुंबई हे आर्थिक हब आहे आणि एकंदरीत मुंबई ही नटलेली आहे, सजलेली आहे आणि एक एक दागिना जो आहे तो मुंबईच्या अंगावरचा जो आहे तो उतरवण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे. आणि मला वाटतं याच्यापुढे जो काय जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. मराठी लोकांना तर मला वाटतं अजून जागरूक होण्याची आवश्यकता आहे आणि पुढे भविष्यामध्ये मला वाटतं मोठी क्रांती ही होईल. पुढची जी पिढी आहे जी आता म्हणजे जे युवक आहेत ते बघतात त्या सर्व गोष्टी. पुढे मोठा संघर्ष होणार आहे. इस मोर्चे के थ्रू अब मांगना क्या है, आपकी मांग? बघा आता संपूर्ण देशातलीच लोक असे म्हणतात की अमित शहा यांनी वास्तविक माफी मागितली पाहिजे. माफी मागत नाहीत. बघा किती मुजोरीपण आहे ते. आता या निमित्ताने काँग्रेसवर दोषारोप करत आहेत. आता काँग्रेसनी जर त्या काळामध्ये काही चुका केल्या असतील तर त्या 5 वर्षातून निवडणूक येते आणि लोक त्यांना धडा शिकवतात ना, कोणी जमतं चुकलं असेल तर. आता स्वतःचं पाप आहे त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी ते काँग्रेसवर बोट दाखवत आहेत. मला वाटतं त्याच्यापेक्षा त्यांनी सरळ सपशेल माफी मागायला पाहिजे आणि जर सपशेल त्यांनी माफी मागितली नाही तर मला वाटतं या संपूर्ण देशामध्ये आज जी काय सुप्त त्यांच्या विरोधातली जी लाट आहे भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. परंतु ह्यांनी माफी मागायला पाहिजे ना तर जनता यांना माफ तर करणारच नाही आहे. माफी मागायलाच हवी यांनी. हिंदी में बताइए आज यहाँ पर आंदोलन किया जा रहा है. बघा आज आम्ही इथे एक 10 मिनटं सर्व जे आम्ही शिवसैनिक आहोत, भीमसैनिक आहोत, हम सब जो यहाँ के जो भारतीय नागरिक है, हमारे शिवसेना के ओरिजिनल शिवसेना के पूरे पदाधिकारी और डॉक्टर भीमराव अंबेडकर जो हमारे भारत रत्न है उनका अपमान हुआ है, इसलिए सब भीम सैनिक यहाँ पे आए हुए हैं. और हम मांग करते हैं कि अमित शाह जी ने जो संसद में जो अपमान हुआ है बाबा साहेब अम्बेडकर जी का, तो हिंदुस्तान ये सहन नहीं करेगा. इनको माफ़ी मांगनी चाहिए, इनको राजीनामा देना चाहिए. और भाजपा ने जो चुप्पी साधी है तो भाजपा को चुप्पी तोड़ के आगे आना चाहिए और अमित शाह जी को बताना चाहिए कि नहीं भाई ये गलत हो रहा है, आपको माफ़ी मांगनी चाहिए. और भाजपा का जो ढोंग है, हम बोलते हैं ना बुरखा, वो बुरखा भी फट गया है क्योंकि भाजपा की जो असलियत है ये अमित शाह की जुबान से बाहर आई है. सर आपको क्या लग रहा है कि अमित शाह भगवान का नाम लेकर के स्वर्ग में जाना चाहिए? देखिए स्वर्ग और नरक किसी ने देखा नहीं है और स्वर्ग होता है या नरक होता है, लेकिन जो भारत में जो हमारे पीड़ित लोग हैं, जो दलित लोग हैं, इन्होंने यानी जीते जागते इनको नरक इन्होंने देखा है. तो उस वक्त स्वर्ग से अच्छा इंसानियत जो है वो इंसानियत से उनको जो हमारे लोगों को, जो पीड़ित लोगों को है उनको कुछ अच्छे इंतज़ाम मिले और भेदभाव ना हो, इसके लिए बाबा साहब ने प्रयत्न किया है ना. तो ये स्वर्ग में जाने जैसा ही सुख है इंसानों को. तो ये सब हमने पढ़ा है कि ये पीछे लेके जा रहे हैं अभी हमारे लोगों को, बहुत पीछे. जैसे पहले स्त्री और पुरुष में भेदभाव था, ऊंच नीच जाति भेद होता था. और ये बीजेपी क्या चाहती है कि आगे हमको अच्छी तरीके से बढ़ना चाहिए या हमें आपस में नफरत की भावना रख के इस देश का सत्यानाश करने की ओर बीजेपी जा रहे हैं. और मैं तो कहता हूँ कि अभी बीजेपी हुकुमशाही तो यहाँ पे आई है. आप देखेंगे कि इस पूरे हिंदुस्तान में आपने देखा होगा कि जिस तरीके से इलेक्शन हो रहे हैं और जिस तरह से पूरे ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, यहाँ तक कि अभी लोग भी बोलते हैं कि न्यायालय में भी अभी लोगों को न्याय नहीं मिल रहा है. जैसे कि हम खुद शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे 2.5 साल हो गए कि हमको न्याय नहीं मिल रहा है.
हमारी जो ओरिजिनल पार्टी है, हमारे जो केसेस है वो अभी तक सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है। उसका जो न्याय की अपेक्षा हम करें या नहीं करें, तो ये सब यंत्रणा जो है ये बीजेपी ने अपनी मुट्ठी में कर ली है। और हम यहाँ पे कहना चाहते हैं कि स्वतंत्रता के लिए फिर से एक बार लड़ाई लड़नी